नमस्कार. अळूवडी तर आपण नेहमीच खातो, पण पावसाळ्यामध्ये गरमागरम आणि कुरकुरीत अळूवडी खाण्याची मजा ही वेगळीच असते. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण अळूची पानं घेतली आहेत. त्याची देठ आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. असे एक एक करून सर्व देठ काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे सर्व आपण जडीबुटी, औषधी जडीबुटी सर्व टाकून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, त्यानंतर बेसन घेतलं आहे आपण. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि हे थोडंसं लाल रक्त पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, आणि एक वेगळीच चव येते. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि आपण जे मिक्सरला लावून घेतलं होतं ते पण टाकूया याच्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करूया. आणि आता आपण एक एक करून सर्व पानांना लावून घेऊया. असं थोडं थोडं करून आपण सर्व लावून घेऊया. आता एक पान सरळ ठेवलं, दुसरं पान उलट्या बाजूने ठेवायचं आहे. असं करून एक एक थर आपण लावून घेणार आहोत. सर्व लावून घ्यायचं आहे असं. त्यानंतर आता चारी बाजूने आपण त्याला घडी करून घेणार आहोत. त्याच्या चारी बाजू आहेत त्या सर्व घडी करूया आणि आपण त्याचा आता रोल बनवणार आहोत. अशा प्रकारे घडी करून त्याचा आपण एक गोल हे बनवणार आहोत आणि असंच अजून एक बनवूया आपण. हे एक झाले बनवू, असंच अजून एक बनवूया. आणि आता मी हे इडलीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही ठेवून घेतो. 15 ते 20 मिनटं आपण त्याला उकडवायचं आहे. 15 ते 20 मिनटं झाली आहेत. बघू शकतो म्हणजे पूर्ण कलर चेंज झाला आहे आणि 15 मिनटं त्याला थंड व्हायला ठेवलं आहे. आणि आता आपण त्याचे एक एक बारीक वडी बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर एक एक करून सोडूया तेलामध्ये. सर्व एक एक करून सोडून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण परतूया. आपली अळूवडी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.